नमस्कार भावा बहिणीनं, कुरकुरीत अशी ब्रेड रोल करायला लागले बघा. तर इथं मी वाटाणा घेतला 1 कप. वाटाण्याला थोडंसं मी शिजवून घेतलंय, मऊ करून घेतलाय वाटाणा. आता ह्याला मी असं कुटून घेते. 2 बटाटे घेतल्यात बघा. इथं उकडलेली साली काढल्या, थंड व्हायला ठेवलंय. अशा पद्धतीनं बघा थोडंसं ह्याला कुटून घ्यायचं, म्हणजे ही रोलमध्ये चांगलं मिक्स होते. आता ही 2 बटाटे आपले थंड झालेत. ह्याला आता हातानं असं कुस्करून घेते. एक नंबर लागते चवीला. ही रोल करून बघा. आता गाड्यावर काही भेटत नाही बघा, गॅस नाही नसल्यामुळं. तर अशा पद्धतीनं आपल्या मुलांना करून द्या, खूप आवडतील मुलांना पण. अशा पद्धतीनं आपण केलं ह्याला मऊ. आता एक गाजर घेतला आहे खिसून, एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या बी चिरून घेतल्यात आणि कोथिंबीर बी चिरली. आता ही आपण कुटून घेतलं होतं का नाही वाटाणा, त्याला आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. आता इथं बघा थोडीशी हिंग पावडर घेतली, पाव चमचाभर. कुटलेली सुकलेल्या मिरच्या कुटून घेतल्या तर 3-4. इथं धना पावडर 1 चमचाभर घेतली, अर्धा चमचा जिरा पावडर घेतली, हळद पावडर पाव चमचा घेतली बघा. चाट मसाला घेतला आहे 1 चमचा. आणि इथं जिरा पावडर घेतली बघा. गरम मसाला पावडर आहे इथं 1 चमचाला थोडं कमी. गरम मसाला नसला चिकन मसाला घाला, मटन मसाला काही चालतंय. आता इथं मीठ घालायचं चवीपुरतं. चाट मसाला घातले तर थोडं लक्ष देऊन मीठ घाला. चवीपुरतं मीठ घालून हातानं मस्त असं ह्याला मिक्स करून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचा ह्याचा बघा. अशा पद्धतीनं मस्त असं आपण ह्याला मिक्स केलं. आता ह्याचे छोटे छोटे रोल करून घेते. एक नंबर लागते बघा. आता ब्रेडचे हे असे रोल करून बघा, तुमच्या मुलांना खूप आवडणार आहेत. हे झाला आपला ब्रेडचा एक रोल. अशा पद्धतीनं मी सगळे रोल करून घेते, मग दाखवते कसं ब्रेडमध्ये ह्याला आपल्याला पॅक करायचं आहे. तर हे झाले आपले रोल सगळे तयार. आता इथं पाणी घेतलं बघा खाली एका भांड्यामध्ये, आणि हे ब्रेडची साईड काढून घेतल्या. ती करपलेल्या साईड असतात ना, ती काढायचं नाही, काढलं तरी चालतंय, पण त्याने थोडं पॅक व्हायला थोडा टाईम लागते. अशा पद्धतीनं हातावर ठेवायचं आणि दाबून पिळायचं बघा. चांगलं दाबून पिळे बघा. ह्याला मी चांगलं 2 हाताच्या मध्ये ठेवून दोन्ही हातानं असं दाबलं की पाणी निथळून जाते, सगळं निघते पाणी. मग ह्याच्यात रोल ठेवायचा असा आणि चांगला बंद करायचा बघा. इथं मी थोडासा हात कॅमेऱ्याच्या बाहेर गेला होता तर चांगलं दिसत नाही, पण मध्ये रोल ठेवून कशा पद्धतीनं ह्याला फक्त ब्रेडनं बंद करून घ्यायचा, म्हणजे मुटकं करतो का नाही तसं मुटकं करून घ्यायचं. ह्याचा चांगलं दाबून पिळायचं बघा. आणि मग ह्याच्यात ती ब्रेडचं आपल्या वाटाण्याचा मिक्स केलेला रोल ठेवायचा आणि मस्त दाबून ह्याला बंद करायचं. अशा पद्धतीनं बंद होते. थोड्या वेळा असं ठेवून द्यायचं ह्याला 10-15 मिनटं. मग ही आपण मग त्या चांगलं पॅक होऊन जातं. आता तेल झालं गरम मस्त असं, त्यामध्ये ठेवायचं. आपल्याला एक टाकून द्यायचा ही रोल आणि चांगलं तळू द्यायचा. थोडं चिटकून घालायचं नाही. तर पॅनमध्ये तळलं का नाही चांगलं होतं बघा. ही मी कढाईमध्ये तळायला लागले तर चिटकल्यात एकाला एक. हळूच काढून घेते, ती फुटत नाहीत ना, काही नाही ना. जास्त तेल हे ओढतंय, जास्त तेल पण हे पित नाहीत बरं का. हे रोल मस्त असं होतात, एकदम खायला एक नंबर लागतात. कॅचअप बरोबर द्यायचं मुलांना, खूप आवडणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला की लगेच तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा भावा बहिणींनो. व्हिडिओला लाईक करत जावा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला गरज आहे तुमची, थोडंसं मदत करा. आणि माझ्या व्हिडिओला जितकं होईल तितकं पाठवत जाता, शेअर करत जावा. बेल आयकॉनलाही दाबून ठेवा, म्हणजे नवनवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. मी जास्त शिकलेली नाही, पण जितकं होतं तितकं मी माझ्या पद्धतीनं करून दाखवते. धन्यवाद बघितल्याबद्दल.